नरेश नरेश मस्केजी, मला फक्त हा अखिल चित्रेंचा मुद्दा थोडासा मी बाजूला ठेवतो, पण मला एक मुद्दा फक्त सांगा. हा जो कार्यक्रम झाला पुण्यामध्ये, या कार्यक्रमामध्ये आज पुण्याच्या या कार्यक्रमामध्ये अमित शहा होते. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते आणि इतरही काही नेते होते. गुजराती समाजाच्या क्रीडा संकुलाचं ते उद्घाटन होतं आणि यावेळेला काही भाषणं झाली होती. माझ्या माहितीप्रमाणे तिथे जय गुजरात ही घोषणा फक्त आणि फक्त शिंदेंनी दिलेली आहे. इतर कोणताही नेता या संदर्भात बोलत नसताना शिंदेंना असं का बोलावं असं वाटलं असेल, असं तुमचं आकलन मला सांगा. मी तुम्हाला सांगतो की आपण एखाद्या, आता तुम्हाला सांगतो मी, विदर्भ वासियांचा कार्यक्रम असेल, खानदेश वासियांचा कार्यक्रम असेल, कोकण वासियांचा कार्यक्रम असेल, तरी सुद्धा आपण भाषणाच्या शेवटी आम्ही बाबा जय महाराष्ट्र, जय कोकण, जय विदर्भ, जय खानदेश अशा पद्धतीने आम्ही या संदर्भात वक्तव्य या ठिकाणी आपण करत असतो. जून 2022 कोण मुख्यमंत्री होते? मी उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट सांगतो. सामनामध्ये आलेलं, गुजराती आणि मराठी या भाषा साखरेप्रमाणे एकमेकांमध्ये मिसळल्या आहेत. माझं गुजराती भाषेवर आणि समाजावर प्रेम आहे. हे कोणाचं वाक्य आहे? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं. आणि मी जे तुम्हाला भाषण सांगितलं त्याच वेळचं जून 2022 त्यावेळेचं भाषण आहे, जे गुजरात मुख्यमंत्री असताना बोललेले आहेत. हे बघा, जय गुजरात जय महाराष्ट्र बोलल्यानंतर ते जय गुजरात बोललेले आहेत. त्यामुळे गुजरात हे राज्य आपलं शेजारी राज्य आहे, ते आपलं दुश्मन नाहीये. आपण सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत, ही लहानपणापासून आपल्याला दिलेली शिकवण आहे. या हिंदुस्थान देशात आहे. आपण गुजरात जे पाकिस्तान नाही म्हणालेले आहेत. या पद्धतीने निवडणुकीमध्ये पाकिस्तानांमधून, दुबईमधून लोकसभा आणि विधानसभेला उद्धव ठाकरे यांना मतदान करा म्हणून फरमान काढले गेले. मुल्ला मौलवींकडनं पाकिस्तानमधून फरमान काढले गेले. तशा पद्धतीची वागणूक नाहीये. गुजरात हा देशाचा भाग आहे, हिंदुस्थानचा भाग आहे, हे परकीय नाहीये. अहो तुम्हाला सांगतो, वारकऱ्यांच्या, तुम्ही सांगा, कबीर कला मंच सारखं की ज्यांना आर पाटलांनी 2013 मध्ये अटक केलं, स्वाती साठे असतील, आणखी कोणते सगळी मंडळी असतील, त्याला अटक केलं. ती लोक, चिदंबरम यांनी 2013 मध्ये सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट केलं की शहरी भागात अर्बल नक्षलवादी वाढतायत, या लोकांना आर पाटलांसारख्या लोकांनी अटक केलं. वारीमध्ये ते लोक फिरतायत का नाही, त्याच्या संदर्भात एखादं वाक्य यांचं आलं विरोधात की अर्बन नक्षलवादी वारीमध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतायत. देशाच्या प्रश्नांवर बोला. किती दिवस? मस्केजी, तुम्ही आता एक खूप मोठा गंभीर आरोप केलेला आहे. तुम्ही असं म्हटलं की पाकिस्तानातनं मौलवींचे फोन आले की उद्धव ठाकरेंना मतदान करा. त्याविषयी तुम्हाला मला प्रश्न विचारायचाच आहे. मी